जय मूल निवासी, जय जवाहर, जय आदिवासी। साथियों, मैं कन्वर उर्वी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक महासचिव। साथियों, भारतीय बेरोजगार मोर्चा व भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून भारतीय बेरोजगार यांचा हक्क अधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय जन आक्रोश महामोर्चा दिनांक 4 सप्टेंबर 2024 ला नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये भारतीय बेरोजगार मोर्चाचे बरेच काही मुद्दे आहेत ते आपण नागपूर येथे निघत आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे ऑनलाइन गेम्स यांच्या माध्यमातून होणारी आर्थिक लुटारू थांबवण्यासाठी व सर्व प्रकारचे गेम्स ॲप व वेबसाईट तात्कालिक बंद करणे। जंगली रमी, तीन पत्ती, ड्रम 11 असे बरेच काही ऑनलाईनच्या माध्यमातून जे आपल्या मोबाईलवर गेम्स असतात किंवा ते आपल्या पैशाच्या माध्यमातून आपण गेम लावतो त्याच्यामध्ये लुटमारी होते। हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे वाढती बेरोजगारी व तात्कालिक उपाययोजना म्हणून सर्व प्रतिबंध सरकारी, निम सरकारी रिक्त असलेले लाखो पदे तात्काळ भरणे। तिसरा मुद्दा आहे संदर्भित परीक्षाचे पेपर फुटतात आणि विरुद्ध कठोर कायदा बनवावा। हा तिसरा मुद्दा आहे। चौथा मुद्दा आहे बोगस प्रमाणपत्र घेऊन भरती झालेले सर्व उमेदवारांना निर्भूत करावे। हा चौथा मुद्दा आहे। पाचवा मुद्दा आहे लाडकी बहिणी व लाडका भाऊ यांचं फसवून योजना बंद करून महाराष्ट्रामध्ये सर्व सुरक्षित बेरोजगार ज्यापर्यंत नोकरी अथवा सरकारी द्वारे रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रति महिना 5 ते 10 हजार रुपये बेरोजगार भत्ता लागू करावा। हा पाचवा मुद्दा आहे। सहावा मुद्दा आहे एमपीएससी कडून होणाऱ्या सर्व परीक्षा संदर्भात फी न शुल्क घेण्यात यावे। एक सहावा मुद्दा आहे। सातवा मुद्दा आहे प्रतिबंध शिक्षण भरती तात्कालिक करावे। हा सातवा मुद्दा आहे। आठवा मुद्दा आहे परीक्षा संदर्भात परीक्षा किंवा सर्व प्रकारची किंग क्लासेस कडून होणारे आर्थिक लुटमारी रोखण्यासाठी कडक प्रतिबंध उपाययोजना व कायदा करावा। हा आठवा मुद्दा आहे। नववा मुद्दा आहे सर्व सरकारी क्षेत्रातील खाजगीकरण माध्यमातून होणारी कॉन्ट्रॅक्ट नोकरी भरती बंद करून संदर्भ परीक्षा माध्यमातून नियमातून भरती करावी। हा नववा मुद्दा होता। त्याचप्रमाणे 10वा मुद्दा आहे नवीन शिक्षण धोरण। 11वा मुद्दा आहे टीएटी, नेट सीट सारखे परीक्षा राबवण्यात येणारे एनटीए संस्थांवर बंदी व प्रस्तावित रोजगार सरकारला द्यावा। 12वा मुद्दा आहे भारतीय राज्यातील हॉस्टेल दर्जा करावी। 13वा मुद्दा आहे कॉलेजमध्ये विद्यापीठ व राज्यस्तरीय संस्थांकडून प्रचंड फी वसुली व नियंत्रण असणारे कायदा बनावावे। 14 मुद्दा आहे अभ्यास क्रमांक करता देशाचे सर्वोच्च न्यायालय ग्रंथ संविधान शिकवण्याचे आदेश करावे। 15वा मुद्दा आहे मुली बेपत्ता होणे अथवा मुलींचे होणारे लिंग शोषण रोखण्यासाठी कठोर कायदा बनावा। असं आपण भारतीय बेरोजगार व भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आपण विशाल महाआक्रोश मोर्चा काढतो आहे। तर साथियो, गेल्या काही वर्षापासून जे काही नोकऱ्या होते ते नोकऱ्यात आतापर्यंत कुठलेही जे संविधानानुसार जे आदिवासींना किंवा एससी एसटी ओबीसी लोकांना जे संविधानानुसार आपल्याला आरक्षणानुसार जे नोकऱ्या होते ते आजच्या परिस्थितीमध्ये झिरो करण्यात आले आहे। उदाहरणार्थ 1992 पासून बीजेपीच्या माध्यमातून किंवा काँग्रेसच्या माध्यमातून 1992 पासून उदारीकरण, खाजगीकरण, प्रायव्हेटीकरण अर्थात एलपीजी याच्या माध्यमातून नोकऱ्या झिरो करण्यात आले। तर उदाहरणार्थ आपण बघतो हे भारतामध्ये जसं हे
गरिबाचा पोरगा IAS डॉक्टर वकील इंजिनियर बनायला लागला किंवा एखाद्या शिपाईचा पोरगा डॉक्टर बनायला लागला, त्याच्या मार्फत जे काही सुविधा भेटत होते किंवा होत होता, तर ते हे सगळे नोकरीच्या माध्यमातून होतं. तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर सर्वात प्रथम हजारो लाखो नोकऱ्या निघत असेल असं डिपार्टमेंट आहे रेल्वे डिपार्टमेंट. तर रेल्वे डिपार्टमेंटलाच आजच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी टाटा बिर्ला अंबानीच्या माध्यमातून रेल्वे धावते आहे. तर मित्रांनो, असे हजारो समस्या आहे आपल्या समोर. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जे काय एसटी महामंडळ आहे किंवा रेल्वे आहे किंवा BSNL आहे, असा हजारो नोकऱ्या आपले बहुजनांचे डुबलेले आहे किंवा जे नोकऱ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून भरती केली जात आहे. आता बरेच ठिकाणी, आता पुण्यामध्ये सुद्धा मेट्रो एक रेल्वे म्हणून एक गेल्या वर्षीपासून मेट्रो हे सुरू आहे. तिथे सुद्धा सगळे कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून इंजिनियर पासून जे काही शिपाई कर्मचारी आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून भरती केले गेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या जे संविधानानुसार आपण सांगतो की संख्येनुसार आपल्याला जाती जनगणना आधारानुसार आपली टक्केवारीनुसार आपल्याला आरक्षण दिलं आहे. त्याची आतापर्यंत पाहिजे ते आपलं आदिवासींचं किंवा SCचं किंवा OBCंचा तो आपला कोटा भरला गेला नाही. तिथे ब्राह्मणवादी जातीवादी व्यस्ता लोक आपले जागा तिथे पडकून ते आपल्या जागावर त्यांनी कब्जा केला आहे. तरीही ते लोक आजची परिस्थितीमध्ये सगळं जेवढं काय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे ते सगळं प्रायव्हेट करण्यात आलं आहे आणि बरेच काही मुद्दे आहे ते आपण ऑनलाईनच्या माध्यमातून जे काही आपल्याला शिकवलं जातं किंवा मोबाईलच्या माध्यमातून काही गेम्स असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला पैसे लावून पैसे कमवायचं आपल्याला खोटा प्रचार केला जातो. त्याच्यामध्ये टाटा बिर्ला अंबानी सारखे लोकच त्याच्यामध्ये उद्योगपती होतात आणि आपले गरीब लोकांची त्याच्यामध्ये सवय लागते आणि आपले लोकांचे लाखो करोड रुपये डुबतात. असे काही बरेच ऑनलाईनच्या माध्यमातून बरेच काही ऍप चालू आहे ते करण्यात यावे यासाठी हा महाआक्रोश मोर्चा आहे. त्याचप्रमाणे आमचे बहुजनांचे हजारो लाखो युवा बेरोजगार आहे, त्यांना तात्काळच त्यांना बेरोजगार भत्ता लागू करण्यात यावे. जोपर्यंत गव्हर्नमेंट नोकरी भेटत नाही तोपर्यंत त्यांना तात्काळ बेरोजगार भत्ता देण्यात यावे हे आपला मुद्दा आहे. त्याचप्रमाणे बरेच काही नोकरी करता आहे ते बोगस दाखले बनवून तिथे ते लोक नोकरीला लागले, त्यांनाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावे, त्यांनाही तिथून काढून टाकण्यात यावे हाही सुद्धा आपला मुद्दा आहे. का की मित्रांनो, जे आपल्या समाजामध्ये बरेच काही लोक आंदोलन करत आहे, रस्त्यावर उतरत आहे, नोकरीच्या मागे धावत आहे. मित्रांनो, आजची परिस्थितीमध्ये बघायला गेलं तर नोकरी ही झिरो करण्यात आली आहे. की जसं आपण LPG कायद्याची पूर्ण माहिती बघितली तर यांनी 1992 पासून नोकरी किंवा खाजगीकरणाच्या माध्यमातून आपल्या बहुजनांचं शासनकर्ती जमाती बनण्याचं जे आपल्याला अधिकार भेटलं होतं ते झिरो करण्यात आलं आहे. तर आपण या विशाल महामोर्चाला साथ सहयोग करा आणि जास्तीत जास्त संख्येने या विशाल महामोर्चामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. त्यासाठी मी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे सामाजिक क्षेत्रातील जेवढे काही आदिवासी सामाजिक संघटना आहे किंवा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत त्यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की ते या विशाल मोर्चामध्ये आपण लाखो की संख्येमध्ये आपण सामील व्हायचं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आदिवासी संघ हेही एक आपले विद्यार्थ्यांची संघटना आहे. तर विद्यार्थी लोक सुद्धा आपली समस्या आहे त्या समस्या घेऊन आपण हे विशाल आक्रोश मोर्चा काढतोय. तर आपले हजारो विद्यार्थी आहेत हे या विशाल आक्रोश मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे. की मित्रांनो, येणारी परिस्थिती आपली आहे तर हा विशाल महामोर्चा आपण कुठल्या पद्धतीने सफल करण्यात यावे त्यासाठी जास्तीत जास्त लाखो की संख्येने आपण नागपूर येथे 4 सप्टेंबरला जय मूल निवासी, जय जवाहर, जय आदिवासी. धन्यवाद.